विदर्भ न्यूजची विशेष बातमी। धारणी तालुक्यातील राणीगाव येथील पुनर्निविदा काढण्याचा कट, ई लिलावाच्या नियमांना डावलण्याचा प्रयत्न, तांत्रिक लिफाफा उघडणारा तो अधिकारी कोण, तांत्रिक लिफाफा मंजूर झाल्यावर फेरनिविदा कशी। आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रातील राणीगाव गेल्या अनेक वर्षांपासून तहानलेले दिसून येत आहे। याला अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी राणीगावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या बघून गावाकरिता फिल्टर प्लांटसह नवीन पाणी पुरवठा योजना शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणली आहे। मात्र यामध्ये श्रेय लाटण्याच्या उद्देशाने काही बाहेरील नेते हस्तक्षेप करून राजकारणाच्या माध्यमातून राणीगावाला पुन्हा एकदा टंचाईग्रस्त मार्गावर नेण्याचा कट रचत असल्याचे दिसून येत आहे। राणीगावकरिता नियमानुसार झालेल्या ई निविदेला कमिशनपोटी आपल्या जवळच्या कंत्राटदाराला मिळवून देण्याकरिता काही नेते ई लिलावाच्या नियमांना डावलण्याचा प्रयत्न उलटे सुलटे हातपाय मारून करीत असल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे। नुकतीच राणीगाव पाणी पुरवठा योजनेकरिता ई लिलाव प्रक्रिया शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहून पार पाडण्यात आली, ज्यामध्ये तांत्रिक लिफाफा उघडून सर्व अटी आणि शर्तींची बारकाईने पूर्तता करूनच शेवटचा म्हणजे आर्थिक लिफाफा उघडण्यात आला। असे असतानाही आता काही कंत्राटदार लिलावामध्ये सर्वात कमी किंमत असलेल्या कंत्राटदार कंपनीला डावलण्याचा कट रचत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। जर राणीगाव पाणी पुरवठा योजनेकरिता फेरनिविदा लावण्यात आली तर आधीच्या लिलावामध्ये तांत्रिक लिफाफा उघडणारा तो अधिकारी कोण, असा प्रश्न उपस्थित होऊन संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कार्यवाहीची टांगती तलवार लटकत असल्याची चर्चा जिल्हा परिषद विभागातील काही कंत्राटदार करीत आहेत। राणीगाव पाणी पुरवठा योजनेकरिता नियमबाह्यरित्या ई लिलावाच्या नियमांना डावलून जर फेरनिविदा लावण्यात आली तर या प्रकरणात मेळघाटातील काही प्रतिष्ठित नागरिक संबंधित गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाहीची मागणी करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। विदर्भ न्यूजने विशेष करून या संदर्भामध्ये जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांची भेट घेतलेली आहे। यानंतरही जर समजा हे प्रकरण येथेच थांबविण्यात आले नाही तर नवनियुक्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची सुद्धा विदर्भ न्यूज भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत करून देणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।